प्रेज लो. प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभू येशूचं गौरव करते. प्रभू येशूमध्ये प्रत्येक बहीण भावाचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहे की प्रगटीकरण 3 अध्याय 8 वचन. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. कारण आज परमेश्वर म्हणतो तुझ्या कृत्याविषयी मला माहीत आहे. आज आपल्या प्रत्येक जीवनाविषयी, आपल्या प्रत्येक जीवनातला प्रत्येक बायकोचा प्रभूला माहीत आहे. तरी तो म्हणतो तुझ्यासाठी मी आशीर्वादाचे दार उघडलेले आहे आणि आज ते कुणीच बंद करू शकणार नाही. कारण तू मला नाकारलं नाही तर तू माझं वचन पाळलं. कारण तुला शक्ती थोडी होती तरी तू धैर्य धरून तू माझं वचन पाळलं. तुला आज परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे आणि तुझ्या आशीर्वादाचे दार आज मी मोकळे केलेले आहेत. आणि खरोखर आज प्रभूला धन्यवाद देऊ आज आपण की आपल्या जीवनामध्ये आपले कृत्य आपल्या देवाला ठाऊक आहे. तरी देव म्हणतो आज मी तुझे आशीर्वादाचे दार उघडे केलेले आहे. आपण प्रार्थना करू. प्रभू येशू आज मी तुला धन्यवाद देते. प्रभू आज आमचे कृत्य तुला ठाऊक आहेत तरी तू आमच्यासाठी आशीर्वादाचे दार उघडे केलेले आहेस. आमच्यासाठी जे दार उघडे केले ते कुणीच बंद करू शकणार नाही. कारण परमेश्वरा तू म्हणतोस तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझं वचन नाकारलं नाही. तू माझं वचन पाळलंस म्हणून आज मी तुझ्या जीवनात कार्य करणारे होय. प्रभू आज माझ्या प्रत्येक बहिणीच्या भावाच्या प्रत्येक परिवाराच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्यांच्यासाठी आशीर्वादाचं दार उघडलेलेस आणि ते कुणीच बंद करू शकणार नाहीस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देऊ. येशू ख्रिस्ताच्या ना तू कार्य केलं आणि चमत्कार केलं. प्रत्येकाला आम्हाला उत्तर दिलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देऊन येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन.